परंतु यष्टीरक्षकाच्या मार्फत क्षेत्ररक्षण सजवलं जातंय. पॉवर प्लेचं षटक असेल. विकास गोलंदाजी मार्कवर 7-8 पावलांचं रणअप. सामोरे फलंदाज प्रवीण याला. या पुढचा चेंडू लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू पंचांकडून इशारा येतोय. खराब चेंडूची नोंद केली जाते. अवांतर धावेने संघाचं खातं खोललं जाते. धाव संख्या स्कोअरबोर्डवर लागली जाते ती 1. पुन्हा एकदा विकास गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू क्षेत्ररक्षक होता परंतु त्याच्या थोड्याशा बाजूने चेंडू गेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. एक धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावीसाठी येत आहेत दोन्ही खेळाडू. अशा प्रकारे 2 धावा सहजरित्या पूर्ण झाल्या. या 2 धावेने संघाची धाव संख्या आता मात्र बघतो आपण 3 धावा. बिन बाद 3 अशी सुरुवात. एकेरी दुहेरी धाव संख्येने विकास पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आपल्या पहिल्या षटकामधला पुढचा चेंडू. या पुढचा चेंडू फुल टच आणि आपण बघतो थर्डमॅनच्या दिशेला सीमारेषेच्या बाहेर जातो. 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. थँक्यू डीजे. या 6 धावेने संघाची धाव संख्या बघतोय आपण 9 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडू आणि 9 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा विकास गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेने खेळून काढला होता. चेंडू क्षेत्ररक्षक आहे परंतु एकाच धावेवर समाधान मानावं लागते. 1 धाव आल्याच्या नंतर धाव संख्येत भर पडते. धाव संख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचते. धावा झालेल्या आहेत त्या 10 धावा. बघा, एक डाव्या हाताचा फलंदाज आणि एक उजव्या हाताचा फलंदाज मैदानामध्ये असल्यानंतर क्षेत्ररक्षकांना थोडीशी मेहनत करावी लागते. आणि इथे बघायला गेलं तर प्रवीण हा डाव्या हाताचा फलंदाज आहे. त्याचप्रमाणे आपण बघतोय ललित याला बिग हिटर म्हणून मानलं जाते. खरोखरच जबरदस्त फलंदाज आहे हा गावदेवी स्पोर्ट्स सिलोटर संघाकडूनचा. या पुढचा चेंडूला मान सन्मान दिलं गेलं. खरोखरच निर्धार चेंडूची समाप्ती होते. धाव संख्या रोखून धरली ती 10. या आकड्यावर पुन्हा एकदा विकास गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. या पुढचा चेंडू बॅटचा कडा घेऊन बॉल जातो कव्हर पॉइंटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये होते. अशा प्रकारे 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेने संघाची धाव संख्या 12. तर पहिल्या षटकामधले 5 चेंडू टाकून झालेले आहेत. धाव संख्या बघतो आपण 12 धावा झालेल्या आहेत. चांगली सुरुवात मानावी लागेल गावदेवी स्पोर्ट्स सिलोतर संघाची. नाणेफेकीचा कॉल हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पुन्हा एकदा विकास गोलंदाजी मार्कवर. या पुढच्या चेंडूला दिशा दिली जाते लगामच्या वरून सीमारेषे बाहेर. 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. बघा, पहिल्या चेंडूला सन्मान दिल्याच्या नंतर दुसऱ्या चेंडूवर 2 धावा आणि तिसऱ्या चेंडूवर गगनचुंबी षटकार. या 6 धावेने संघाची धाव संख्या बघतोय आपण 18 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती 18 धावा.
धावसंख्या झालेली ती 18. आता मात्र पॉवर प्लेचं बंधन हटलेलं आहे. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय मनोज, मिस्टर मनोज चिपाट. तर पुन्हा एकदा डाव्या हाताचा फलंदाज स्ट्राईक चेंडूवर प्रवीण याला बघतोय. आपल्या दुसऱ्या षटकामधला पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय मनोज. आपल्या दुसऱ्या षटकातला चेंडू, या पुढचा चेंडू बघा तर लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू, पंचांकडून इशारा येतोय, खराब चेंडूची नोंद केली जाते. अवांतर धाव येते, अवांतर धावेने संघाची धावसंख्येत भर पडते. आता मात्र धावसंख्या झालेली ती 19. क्षेत्ररक्षण बघा, लॉग ऑफ सीमारेषेवर आहे, त्यावेळी एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक आहे, त्यावेळी जो बघता थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक सीमारेषेवर आहे, सिली मिडॉपचा क्षेत्ररक्षण सीमारेषेवर आहे. या पुढचा चेंडू थर्डमॅनच्या दिशेला, आउटफील्ड फास्ट आहे, बघता बघता चेंडू सीमारेषेच्या पार जातो 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट, चौकार. थँक्यू डीजे. तर या 4 धाव्याने संघाची धावसंख्या बघतो आपण 23 धावा झालेल्या आहेत. 23 विदाउट लॉस्ट अशी धावसंख्या आहे गावदेवी स्पोर्ट्स सिल्लोतर संघाची. पुन्हा एकदा मनोज गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा थर्डमॅनच्या वरून सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट, षटकार. कम ऑन डीजे. अप्रतिम फटका. या 6 धावेने संघाची धावसंख्या बघता आपण 29 धावा. 29 विदाउट लॉस्ट. एक जबरदस्त पार्टनरशिप जमवण्याचा प्रयत्न केला जातोय. तर आजच्या दिवसामधला सुद्धा एक रेकॉर्ड आहे, या असोसिएशन मधला सुद्धा एक रेकॉर्ड. 78 धावांची पार्टनरशिप युक्ती 11 वालेपाडा संघाकडून राकेश प्रदीप आणि रोहित याच्याकडून झालेली होती. 78 धावांची पार्टनरशिप.
तर 9 चेंडू आहे, पंचांनी घालवायचा आहे. फ्री हिट. ओके, थँक्यू पंच. तर याच्या नंतरचा चेंडू फ्री हिट असेल. धाव संख्या बघतोय आपण 30 धावा. पुन्हा एकदा मनोज गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण बघतोय थर्ड कव्हर पॉइंटच्या दिशेला खेळून काढला. एक धाव पूर्ण केली गेली आणि एका धावीवर समाधान मानावं लागते. एका धावीने संघाची धाव संख्या आता मात्र बघतो आपण 31 धावा झालेल्या आहेत. धाव संख्या आहे ती 31 धावा. षटक क्रमांक दुसरं मैदानामध्ये चालू आहे. त्या दुसऱ्या षटकामधले 2 चेंडू टाकून झालेले आहेत आतापर्यंत बघायला गेलं तर. पहिला चेंडू वाईट होता, दुसऱ्या चेंडूवर चौकार आलेला होता. तिसरा चेंडू बघायला गेलं तर षटकार मारलेला होता, पण तो 9 चेंडू होता. त्याच्यानंतर आत्ताचा चेंडू बघायला तर 2च चेंडू टाकून झालेले आहेत. धाव संख्या झालेली ते 31 धावा. मनोज गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. ललित याच्यासाठी अवघ्या 3 चेंडूमध्ये 8 धाव संख्येवर खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला बघतोय आपण प्रवीण 6 चेंडूमध्ये तब्बल 18 धाव संख्येवर खेळतोय. एक जबरदस्त सुरुवात गावदेवी स्पोर्ट्स सिलोतर संघाची. मनोज गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू. पुन्हा एकदा पंचांकडे इशारा येतोय. पुन्हा एकदा 9 चेंडूचा इशारा केला जाते पंचांकडून. तर अवांतर धावेने संघाची धाव संख्येत भर पडते. धाव संख्या झालेली आहे ती आता मात्र 32 धावा. आणि उघडा डोळे बघा नीट, कारण ह्या पुढचा चेंडू आहे फ्री हिट. तर बघूया या फ्री हिट चेंडूचा कितपत फायदा उठवते. हा पुढचा चेंडू लोगांच्या वरून सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. तर या 6 धावेने संघाची धाव संख्या बघतो आपण 38 धावा. पुढे एकदा मनोज गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा कार्पेटच्या दिशेने बॉल जातो. विडांच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. अशा प्रकारे बघता बघता सहजरित्या दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली गेली. 2 धावेने संघाची धाव संख्या आता मात्र 40 धावा. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकामधले 4 चेंडू टाकून झालेले आहेत. धाव संख्या आपण बघतोय वाऱ्याच्या वेगाप्रमाणे पुढे जाताना 40 धावा. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा लगांच्या वरून. ललित नाम सुनकर फ्लावर समझे क्या? फ्लावर नहीं, फायर है फायर. अप्रतिम फटका. थँक्यू डीजे. खरोखरच ऑन द स्पायर. षटकार, चौकार, षटकाराच्या आतिषबाजी बघायला मिळते प्रेक्षकांना दुपारच्या सत्रामध्ये गावदेवी स्पोर्ट्स सिलोटर संघाकडून. या 6 धावेने संघाची धाव संख्या 46 विदाउट लॉस. ह्या पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. आणि अशा प्रकारे एकाच धावेवर समाधान मानावं लागते. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये संपते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या बघितली तर 47 धावा झालेल्या आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 47. जरा पाणी घेऊन जायचंय मैदानाच्या आतमध्ये. तर आजच्या दिवसामध्ये एक रेकॉर्ड झालेला आहे असोसिएशन मध्ये आपण बघायला गेलो तर. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये 78 धावांची पार्टनरशिप. युक्ती 11 वालेपाडा संघाकडून झालेली होती. प्रदीप आणि रोहित याच्याकडून. तर आता बघायला गेलो तर आपण 47 धावांची पार्टनरशिप आहे. अजूनपर्यंत 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नक्कीच हा एक रेकॉर्ड आहे. त्या रेकॉर्डाला मागे टाकण्याचा प्रयत्न करेल ही जोडी, कारण जबरदस्त फलंदाजी बघायला मिळते आपल्याला.
षटक क्रमांक दुसरं संपल्यानंतर धाव संख्या बघतोय आपण 47 धावा, 47 विदाउट लॉस. पहिल्या षटकामध्ये 18 धावा, दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 28 धावा. कालच्या दिवसामध्ये बघितलं तर संध्याकाळच्या सत्रामध्ये अंतिम 4 मध्ये पोहोचणारा संघ आई मरुदेवी राजावळी ये संघ. तर या स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आहे. सकाळच्या सत्रामध्ये बघितलं तर जय आंबे स्पोर्ट डोंगरीपाडा, त्यानंतर न्यू स्टार वसई असे दोन संघ 2-2 सामने जिंकून पुढे गेलेले आहेत. आता मात्र आपण बघतोय गावदेवी स्पोर्ट बरफपाडा आणि गावदेवी स्पोर्ट सिलोत्तर ये. आकाश गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. सामोरे फलंदाज ललित. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा कव्हर पॉइंटच्या वरून सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. आता नवरा हा माझा दुसरी पुस्ती नांग दूर पण नाही, कुणा तरी काथा घेऊन जाय. या 6 धाव्यांनी संघाची धाव संख्या झालेली आहे ती 53. या पुढचा चेंडू पुन्हा मिड विकेटच्या दिशेला जातोय. क्षेत्ररक्षक आहे आणि अशा प्रकारे 1 धाव पूर्ण केली जाते. एका धाव्याने संघाच्या धाव संख्येत भर पडते. धाव संख्या झालेली आहे ती 54 धावा. खरोखर अप्रतिम. तर मला चेंडू फुटलेला आहे. त्याच्या अगोदरचा चेंडू हा डेड बॉल देण्यात आलेला आहे. तर चेंडू फुटण्याचा रेकॉर्ड बघितला ना तर मागच्या वर्षी सह्याद्री स्पोर्ट चषक आपण बघितलं बाफाने आहे ते तब्बल 23 ते 24 चेंडू हे फुटलेले होते. मला वाटते तो सुद्धा एक रेकॉर्ड असेल वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मधला. कारण 23 ते 24 चेंडू फुटण्याचा रेकॉर्ड आहे. सह्याद्री स्पोर्ट बाफाने संघाने गेल्या वर्षी मला वाटते एक स्पर्धा आयोजित केलेली होती ती. पुन्हा एकदा आकाश गोलंदाजी मार्कवर ललित याच्यासाठी. या पुढचा चेंडू लोगाच्या वरून सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. थैंक यू डीजे. जो इंसान पानी से नाता है वो लिबास बदलता है. जो इंसान पानी से नाता है वो लिबास बदलता है. जो इंसान पसीने से नाता है वो इतिहास बदलता है. करो कसस. अप्रतिम फलंदाजी, अप्रतिम पार्टनरशिप. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे पण तो क्षेत्ररक्षक हा प्रेक्षक बनून राहिला आणि क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून चेंडू सीमारेषा पार करतोय 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. कम ऑन डीजे. या 4 धाव्यांनी संघाची धाव संख्या आता मात्र बघायला गेलो तर या पुढचा चेंडू पुन्हा एकदा बिग हिट करण्याच्या प्रयत्नामध्ये आता मात्र निर्धार चेंडूची समाप्ती होते. भरपूर कालानंतर हा आपण डॉट चेंडू बघतोय. तर तिसरं षटक मैदानामध्ये स्थिर आहे. 4 चेंडू टाकून झालेले. या 4 चेंडू मध्ये तब्बल 16 धावा मोजतोय आकाश सारखा खंदा गोलंदाज आणि त्याचं पुरेपूर श्रेय जातो ललित आणि प्रवीण याला. अप्रतिम पार्टनरशिप जमवण्याचा प्रयत्न चालू आहे. पुन्हा एकदा आकाश गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू हेलिकॉप्टर शॉट. हेलिकॉप्टर उडवलं गेलं लगपच्या वरून सरळ सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. मंदा बोल बोल ग तुझी लावणी मंदा लावणी सोडून गाना बोलतो. मंदा लावणी सोडून गाना बोलतो.
घ्यायचा आहे. अभी तो चटकार मारा है, चौकार अभी बाकी है, आगाज देखा है, अंजाम अभी बाकी है. खरोखरच काय सुरुवात आहे, अप्रतिम. या 6 धावेली संघाची धावसंख्या बघतोय आपण. 69 धावा, षटक क्रमांक 3. 78 धावांची एक रेकॉर्ड आहे पार्टनरशिपचा. या पुढचा चेंडू लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू, पंचांकडून इशारा येतोय. खराब चेंडूची नोंद केली जाते. अवांतर धाव आल्याच्या नंतर धावसंख्येत भर पडते. आता मात्र धावसंख्या झालेली आहे ती 70 धावा. 9 धावा मागे आहेत हा रेकॉर्ड आपल्या नावावर बनवण्यासाठी. सिलोत्तर आई गावदेवी स्पोर्ट्स सिलोत्तर संघ 78 रनाची पार्टनरशिप हा एक रेकॉर्ड आहे वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या मधला. या पुढच्या चेंडूला मान सन्मान दिला. बॉल सिलिमिडॉच्या दिशेला खेळून काढला आणि ह्याच्या पुढच्या मला वाटते षटकार स्ट्राईक आपल्या जवळ ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे ललित यांचा. आणि नक्कीच तसं केलेलं आहे कारण षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये संपतंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 71 धावा. 71 विदाउट लॉस. नारपिकीचा कॉल हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय गावदेवी स्पोर्ट्स सिलोत्तर संघ. आणि ललित सुद्धा एक शॉट मागे आहे आपला विक्रम नोंदवण्यासाठी कारण 46 धावा आणि या पर्वाची नवीन पर्वाची पहिली हाफ सेंचुरी. बघूया 4 धावा बाकी आहे. हाफ सेंचुरी पासून 4 धावा मागे आहे मिस्टर ललित भवर. शेवटच्या षटक मैदानामध्ये टाकण्यासाठी गोलंदाज योग्यच असेल, दबाव असेल कारण पूर्णपणे पहिल्या षटकामध्ये 18 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 29 धावा, तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 24 धावा. या पुढचा चेंडू कव्हरबोर्डच्या वरून सीमारेषेबाहेर आणि ह्या पर्वाची पहिली हाफ सेंचुरी मिस्टर ललित भवर याच्या नावावर. जरा बॅट वरती करायची ललित प्लीज. हाफ सेंचुरी नवीन पर्वाची सुरुवात अप्रतिम. पुन्हा एकदा योगेश गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅटचा कडा घेऊन बॉल जातो थर्डमॅनच्या दिशेला. आउटफील्ड फास्ट आहे. बघता बघता चेंडू सीमारेषेच्या पार जातोय 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. चौकार. थँक्यू डीजे. न्यू रेकॉर्ड वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये 81 धावांची ओपनिंग पार्टनरशिप मिस्टर ललित आणि प्रवीण याच्या नावावर. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा लगोपच्या वरून सीमारेषा पार. हा येतो षटकार. कम ऑन डीजे. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र एसटी रक्षक बीट होतोय. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार. थँक्यू डीजे. थँक्यू. 92 धावांची एक पार्टनरशिप. अजूनपर्यंत 3 चेंडू शिल्लक आहेत. बघूया 100 धावा पूर्ण होतात की नाही कारण 3 चेंडू अजूनपर्यंत शिल्लक आहे. धाव संख्या आहे 92. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा मिडॉनच्या दिशेला ढकलून दिला. बघता बघता सहजरित्या 1 धाव पूर्ण गेली. या 1 धावेने संघाची धाव संख्या 93. 93 विदाउट लॉस. अजूनपर्यंत 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे.
या पुढचा चेंडू पुन्हा एकदा कार्पेटच्या दिशेने डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. एक धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेसाठी येत आहेत दोन्ही खेळाडू. आणि अशा प्रकारे 2 धावा पूर्ण केल्या. या 2 धावेने संघाची धाव संख्या 95 धावा झालेल्या आहेत. 95. पुढचा चेंडू पुन्हा एकदा थर्डमॅनच्या दिशेला जातोय आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा चौकार येतोय आणि चौकाराच्या साह्याने धाव संख्या 99. थँक्यू डीजे. आणि जिंकण्यासाठी मला वाटतं 100 धावेची गरज. 24 चेंडू आणि 100 धावेची गरज. प्रदीप वाटतं रेकॉर्ड असेल असोसिएशन मधला. यस, रेकॉर्ड वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मध्ये 24 चेंडू मध्ये 99 धावा जमवल्या गेल्या. गावदेवी स्पोर्ट सिलोत्तर, गावदेवी सिलोत्तर संघाने. आणि ह्या पर्वाची पहिली हाफ सेंचुरी पूर्ण करतोय मिस्टर ललित भोवर. तर 24 चेंडू मध्ये 100 धावांचं लक्ष्य पार करायचं आहे गावदेवी स्पोर्ट बरपाडा संघाला. प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल त्यावेळी तुमचे सर्वांचे लाडके समालोचक तुमच्या सगळ्यांच्या समोर असतील मिस्टर प्रदीप. त्याच्या अगोदर आपण घेऊया डीजेचा छोटासा. हॅलो. पानखंडा स्पोर्ट, पानखंडा ए आणि प्रो स्पोर्ट्स लाईनपाडा दोन्ही संघाच्या संघानिकाला विनंती आहे की टॉस करण्यासाठी यायचं आहे. पानखंडा स्पोर्ट, पानखंडा ए आणि प्रो स्पोर्ट्स लाईनपाडा दोन्ही संघाच्या संघानिकाला विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. लाईट दाखवली जात आहे. षटकार चौकार, षटकार चौकार. ज्या प्रकारे ललित भोवर याने 18 चेंडू मध्ये 63 धावा केलेल्या आहेत. या सीझन मधली पहिली 50 ललित भोवर याच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळते. आपण जर बघितलं तर 18 चेंडू मध्ये त्याने जर 2 चौकार आणि 8 षटकार ठोकलेले आहेत. खूप चांगली फलंदाजी. तब्बल 99 धावा या धावफलकावरती त्यांनी लावलेल्या आहेत आणि 100 धावांचं टार्गेट इथे ठेवलेलं आहे. लवकरात लवकर यायचंय. चला लवकर या. थँक्यू डीजे. दशरथजी खाणे यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. पानखंडा स्पोर्ट, पानखंडा ए आणि प्रो स्पोर्ट्स लाईनपाडा. प्रो स्पोर्ट्स लाईनपाडा संघाचा संघाने कॉल देतोय. कमल असं कॉल आहे आणि आपण पाहतोय असोसिएशनचा लोगो ACA इथे आलेला आहे. आपण टॉस जिंकलेला आहे. निर्णय काय असेल? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. यामागचं कारण सांगू शकाल? तुम्ही टॉस गमावले, तुम्हाला बॅटिंग करायची आहे. समोरच्या संघाला कुठपर्यंत टार्गेट देण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 45 पर्यंत. जास्त वेळ घेत नाहीये. सामना देखील सुरू होतोय. तर टॉस बॉक्स मधून न्यूज अशी आहे, पानखंडा स्पोर्ट पानखंडा ए संघाने टॉस जिंकलेला आहे. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि प्रो स्पोर्ट्स लाईनपाडा या टीमला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलं जात आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. 100 धावांचं लक्ष घेऊन उतरलेली सलामीची जोडी जी सरासरी बघायला गेली तर प्रत्येक षटकामध्ये 25 धावा जमाव्या लागतील. यापुढचा चेंडू कार्पेटच्या दिशेने गोलंदाजीने आपल्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू पकडला आणि निर्धार चेंडूची समाप्ती होते.
इथे हाणामारी करावीच लागेल. प्रत्येक षटकामागे 4 षटकार इथे ठोकावे लागतील. कमीत कमी 3 षटकार येणं फार गरजेचं एका ओव्हरमध्ये, कारण ज्या प्रकारे प्रवीण आणि ललित भोवर यांनी ते फलंदाजी केलेली आहे, मला वाटते सकाळी काहीतरी झालं असेल, जो राग तरी मैदानामध्ये ते काढलेला आहे. नक्कीच ज्या प्रकारे त्याने विध्वंसक फलंदाजी केली दोघांनी, आणि बॉलिंग मध्ये आपण जर बघितलं ज्या प्रकारे बॉलिंग देखील त्यांनी सुरुवात केलेली आहे की या ज्या धावा आहेत त्या निम्म्या देखील करू द्यायच्या नाहीत. या प्रकारे त्यांनी बॉलिंगला देखील सुरुवात केलेली आहे. ॲक्युरेसी दाखवली जात आहे, वेगवान चेंडू हाताळले जात आहेत. हाफ ट्रॅकर षटबॉल करण्याचा प्रयत्न, शतरक्षक येतोय, झेलची संधी, झेल ड्रॉप. प्रयत्न खूप चांगले झाले, मात्र झेल होऊ शकलेला नाहीये. दुखापत झाली असेल तर आपल्याकडे फर्स्ट किट आहे, प्रथम उपचार जो आहे आपल्याकडे आहे, तर आपण लागले असेल तर लगेच कळवायचं आहे. या चेंडूवरती कुठल्या प्रकारे धाव घेतलेली नाहीये. चोरकस मारण्याचा प्रयत्न, आणखीन एक चेंडू निर्धावच्या स्वरूपात येतोय. तर एक मोठं टार्गेट आहे, प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका इथे घेण्याचा प्रयत्न केला जातोय, आणि त्याच्यामध्ये आपण पाहतोय की निर्धाव चेंडू देखील येताना दिसत आहेत. शेवटचा एक चेंडू बाकी आहे, फलकावर धावा लागल्यात, ते म्हणजे 2 धावा. स्क्वेअर क्षेत्रामध्ये हा चेंडू इथे खेळून काढला जातोय. फक्त एक सिंगल धाव मिळेल, जास्त काही मिळणार नाहीये. या सिंगल धावेशी धावफलक जाऊन पोहोचतो, म्हणजे 3 या धावसंख्येवरती आपण पहिल्या इनिंग मध्ये बघितलं की हायलाइटला सुरुवात झाली होती. ललित भोवर याने 8 षटकार ठोकले, 2 चौकार ठोकले, आणि आपलं अर्धशतक देखील त्यांनी इथे पूर्ण केलं होतं. 63 धावा 18 चेंडूमध्ये. या पर्वामध्ये पहिलं अर्धशतक ललित भोवर याच्या नावावरती आपल्याला इथे पाहायला मिळालेलं आहे. त्याला चांगली साथ प्रवीण याने देखील दिली. प्रवीण याने 17 धावा केल्या. आपण पाहतोय की प्रवीण याने 21 धावा केल्या होत्या. राकेश सालकर येतोय दुसरी षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडू राकेश याचा उडवलाय, आणि हे चेंडू आपण पाहतोय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावां करता षटकार. थँक्यू डीजे. मात्र प्रत्येक चेंडूवरती इथे षटकार ठोकावा लागेल. वलेसचा पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक आहे, मात्र चेंडूने उंची घेतलेली आहे, लांबी घेतलेली नाही आहे. सहज सोपा झेल किरण याने पकडलाय. फलंदाज ठरतोय फेल. आकाश पागी याची खेळी संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. थँक्यू डीजे. विकेट इथे मिळवली गेली. नवीन बॅटर महेश लहांगे न्यू बॅटर इन झालेला आहे. मिस टाइम स्ट्रोक.
सेफ लँडिंग इथे पाहायला मिळेल. फक्त एक सिंगल धावेने काही फरक पडणार नाहीये. ते षटकार चौकार येणं फार गरजेचं आहे. 3 चेंडू टाकून झाले, धाव फलक पाहतोय पण 10 धावा, अजूनही 90 धावींची गरज. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा कुठल्या प्रकारे प्रयत्न होत नाहीये, कारण आपण पाहतोय की 100 धावांचं जे टार्गेट आहे ते टार्गेट पूर्ण करत असताना कुठेतरी बॅकफूट वरती जाताना दिसतोय. आई गावदेवी स्पोर्ट्स बरफवाडा हा संघ टॉस त्याने जिंकला होता. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, मात्र हा निर्णय जर बघितला तर शिरोत्तर संघाच्या बाजूने पूर्णतः लागताना दिसतोय. अवलेसचा पुन्हा एकदा बेस्ट फटका झालेला आहे. प्रवीण येतोय चेंडूच्या खाली, प्रवीण परेड चांगला झेल पकडतोय. थँक्यू डीजे. नवीन बॅटर मनोज चिपाट. शेवटचा एक चेंडू बाकी आहे अजूनही या ओव्हरमध्ये. इथे पाहणी केली जाते की हा चेंडू की पडलाय तर कुठे खेळपट्टीच्या बाहेर हा चेंडू पडला गेलाय. पंचाने दर्शवले की हा चेंडू नो असेल, नो बॉल, म्हणजे पुढचा चेंडू हा फ्रीट असेल. एक मुक्त फटका खेळण्याची संधी ते मनोज या फलंदाजाकडे. आपण चेंडू हवेमध्ये आहे. पुन्हा एकदा प्रवीण चेंडूच्या खाली येतोय. फेडचा चेंडू असल्या कारणाने इथे फलंदाज बाद होणार नाहीये. एक सिंगल धाव मिळेल. तिसरं षटक करण्यासाठी गोलंदाज ऋतिक माळी. ऋतिक याचा पहिला चेंडू आपण पाहतोय ब्लॉक हॉल मध्ये हाताला गेलाय. मनोजकडे कुठलीच संधी नव्हती या चेंडूला प्रत्युत्तर देण्याची. डॉट बॉल. पूर्णतः पाहतोय संघ अडचणीमध्ये सापडलेला आहे. बॅकफूट वरती इथे दिसतोय संघ. या मॅच मध्ये आता जर बघितलं फक्त औपचारिकता बाकी राहिलेली आहे. 100 धावांचं टार्गेट पूर्ण करत असताना फक्त 13 धावा, म्हणजे अजूनही 87 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. पण एकदा पाहतोय की एक सिंगल धाव इथे आलेली आहे. या सिंगलने जास्त काही फरक पडणार नाही. आपण पाहतोय की अजूनही जे टार्गेट आहे ते खूप मोठं आहे. रिव्हर्स अटेम्प्ट केला आहे, चेंडू गॅप मध्ये निघून चाललेला आहे. यावेळेस मात्र चौकार मिळेल. आकाश तारेकर, विश्वाची ठाकूर, उस्मान पटेल. पुन्हा एकदा जोरकस मारण्याचा प्रयत्न. अवलेस बॅट अँड बॉल चांगल्या प्रकारे संपर्क झालेला नाहीये. दीपक येतोय, चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत एक सिंगल धाव ही पूर्ण झाली होती. या सिंगल धावेने धावफलक 19 या धावसंख्येवरती.
या षटकातील शेवटचा एक चेंडू आता बाकी आहे. यावेळेस मात्र चांगलं शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळत आहे. कुठलाही क्षेत्ररक्षक नाही या क्षेत्रामध्ये. या चेंडू किती धावांसाठी जातोय तर 4 धावांसाठी. चौकार. आणि गावचा शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय किरण भुजड बॉलिंग मार्क वरती सज्ज झालेला आहे. स्ट्रेट इथे फटका खेळला जातोय. प्रवीण आहे लॉंग ऑन मध्ये चांगले क्षेत्ररक्षण करतोय. फक्त एक सिंगल धाव मिळेल, जास्त काय मिळणार नाहीये. आपण पाहतोय की धावफलक 24 या धावसंख्येवरती. अजूनही 76 धावींची गरज हा सामना जिंकण्यासाठी. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न यशस्वी राहिलेला आहे. फलंदाज महेश लांगे याचा चौकार आलाय. थँक्यू डीजे. चौकारशी धावफलक 28 या धावसंख्येवरती. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क नाहीये. आतापर्यंत आपण पाहतो की एकतर्फा सामना, वन साइड गेम आपल्याला पाहायला मिळालेला आहे. ज्या प्रकारे ललित आणि प्रवीण परेड याने बॅटिंग केली सुपर्ब. त्याच फलंदाजीची गरज होती. ज्याच प्रकारे ललितने बॅटिंग केली त्याच प्रकारे गावदेवी स्पोर्ट बरपाडा संघाला देखील बॅटिंगची आवश्यकता होती, मात्र तसं काही झालेलं नाही आहे. चेंडू हवेमध्ये होता. झेलची संधी होती, मात्र झेल हा सुटला गेलाय. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, मात्र बॅट अँड बॉल संपर्क नाही आहे. फक्त औपचारिकता बाकी राहिलेल्या सामन्यामध्ये शेवटचा एक चेंडू बाकी आहे. विजयापासून एक पाऊल दूर आहे गावदेवी स्पोर्ट्स शिरोतर हा संघ. हा चेंडू येतोय निर्धाव. अशा प्रकारे इथे सामना जिंकलेला आहे तो म्हणजे गावदेवी स्पोर्ट्स शिरोतर ए या संघानं. हार्ड लक गावदेवी स्पोर्ट्स बरपाडा. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच गावदेवी स्पोर्ट्स शिल्लोतर. चला जाऊया लगेच मॅन ऑफ द मॅच कडे. तर मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे नो डाऊट ललित भवर ठरतोय या सामन्याचा सामनावीर.